यंदा परीक्षेत शिक्षण मंडळाने कोणते सुरक्षा उपाय केले? प्रश्नपत्रिका फुटणे रोखण्यासाठी कोणती तंत्रज्ञान प्रणाली आहे? कॉपी पकडल्यास कोणती कारवाई होणार? भरारी पथकांची भूमिका काय असेल? राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र यंदाची परीक्षा नेहमीसारखी नसेल. विद्यार्थी तयारीने आले असतील, पण शिक्षण मंडळी ही पूर्ण तयारीत आहेत आणि यावेळी त्यांनी कॉपी करणाऱ्यांसाठी एक असा सापळा रचला आहे जो कोणीही कल्पना करू शकणार नाही. प्रश्नपत्रिका फुटणे अशक्य. दरवर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका फुटण्याचे काही प्रकार समोर येतात, पण यंदा तसं होणार नाही, कारण यावेळी GPS ट्रॅकिंग वापरले जात आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिका कुठे आहे, कोणाच्या हाती आहे, ती किती वाजता उघडली गेली, त्याचा संपूर्ण डेटा शिक्षण मंडळाच्या सर्व्हरवर थेट जाईल. जर कुठेही संशयास्पद हालचाली आढळल्या तर तिथे भरारी पथक काही मिनिटात पोहोचणार आहे. परीक्षा केंद्रांवर गुप्त नजर. यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रावर केवळ पर्यवेक्षक नाही तर गुप्त अधिकारीही तैनात असणार आहेत. कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे हे विद्यार्थ्यांना कळणारही नाही. परीक्षेदरम्यान होणाऱ्या हालचाली, फुसफुसाट, संशयास्पद हावभाव सगळं काही रेकॉर्ड होणार आहे. परीक्षा केंद्रावर CCTV बसवण्यात आले असून परीक्षा संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. भरारी पथकाचे सरप्राईज छापे. राज्यात 3373 परीक्षा केंद्रांवर 271 भरारी पथक काम करत आहे. ही पथक कोणत्याही क्षणी कोणत्याही केंद्रात छापा टाकू शकतात. जर कोणी कॉपी करताना आढळला तर तात्काळ त्याची उत्तरपत्रिका जप्त केली जाईल आणि त्या परीक्षा केंद्रावर कारवाई केली जाईल. यावर्षी शिक्षण मंडळाने स्पष्ट इशारा दिला आहे. एकदा चूक झाली तरी केंद्राची मान्यता कायमची रद्द होऊ शकते. जवळपास अदृश्य परीक्षा. नागपूरमध्ये 1.5 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 63,918 विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आहेत. पण हे केंद्र यंदा अदृश्य आहे, कारण प्रत्येक कोपऱ्यात CCTV आणि गुप्त यंत्रणा कार्यरत आहेत. धुळ्यात 23 भरारी पथकं तर लातूर, कोल्हापूर आणि पुण्यात विशेष सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. निकाल मे महिन्यात, पण काहींसाठी परीक्षा इथं संपणार. 12वीच्या निकालाची तारीख 15 मे ठरली आहे, पण काही विद्यार्थ्यांसाठी परीक्षा याच आठवड्यात संपणार आहे, कारण जे नियम मोडतील त्यांच्यासाठी परीक्षा संपलीच समजा. यावेळी कोण कॉपी करणार, कोण निष्पाप असतानाही संशयाच्या जाळ्यात अडकणार आणि कोण मेहनतीने यश मिळवणार हे लवकरच समोर येईल. पण लक्षात ठेवा, या परीक्षेत फक्त तुमचं ज्ञान नाही तर तुमची प्रामाणिकताही तपासली जाणार आहे.